जर तुम्ही पुण्याहून अक्कलकोटला जायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे मोतीराम दुधाटे आणि मी प्रवास केलेला आहे पुणे ते अक्कलकोट फक्त 300 रुपयामध्ये। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन दर्शनाची अचूक वेळ, भक्त निवासाची माहिती आणि इथल्या प्रसादाची खासियत। संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल। प्लॅटफॉर्म नंबर 3 वर उदयन एक्सप्रेस जिचा नंबर आहे 11033 प्लॅटफॉर्म 3 नंबरवर थांबते बघा। जी दादर ते बेंगलुरू आहे, जी आपल्याला अक्कलकोटला सोडते आणि ही डेली सर्व्हिस आहे, म्हणजे दररोज ट्रेन उपलब्ध। ही ट्रेन आलेली आहे उदयन एक्सप्रेस। गाडी आता 2च्या जवळजवळ आलेली आहे बघा आणि आजूबाजूचं दृश्य बघा। हे एवढा सुंदर निसर्ग आहे ना। आता इथं बाजरीची लागवड आहे, कोणी ऊसाची लागवड करतंय, मक्याची लागवड आहे। इकडं कापूस पाहिजे तेवढा नाही आहे, पण ऊस, मका, ज्वारी आणि नगदी पिकं, थोडक्यात आपण म्हणू शकतो भाजीपाला खूप चांगलं आहे बघा इथे। गाडी निघाली। अक्कलकोट रोडवरती आलो बघा आपण आता आणि इथून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावरती अक्कलकोट आहे। आपल्याला इथून आता रिक्षा आणि बस दोन सुविधा असतात। 4:30 वाजून गेलेत आता आणि आत्ता मी अक्कलकोट रोडवरच्या स्टेशनवरती बसलो आणि इथं खूप गर्दी आहे आता रेल्वे आल्यानंतर। बाकीचे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं रिक्षा म्हणा किंवा अजून काही जे जशा पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न करत आहात। आणि आता पुरी भाजी खायचा विचार करत नाही, पेढा आहे। थँक्यू। सकाळचा नाश्ता आहे थोडक्यात माझा हा। खूप भारी जेवण आहे। खरं सांगायचं झालं तर मला अशा छोट्या छोट्या, म्हणजे पुण्यामध्ये राहिल्यामुळं ना प्रत्येक गोष्ट एवढी एक्सपेन्सिव्ह आहे ना, एवढी महाग आहे ना की ती खायची इच्छा देखील होत नाही। पण अक्कलकोट रोड स्टेशनवरती ना मी ही पूर्ण प्लेट 4 पुरी, भाजी, रायता सगळं फक्त 40 रुपयामध्ये। आणि हा पेढा विशेष खूप वेगळा आहे। ना एकट्याला 200-300 रुपये मागतात। दर्शनाला गर्दी झालेली आहे बघा। आपण साधारणतः 5:30 वाजून गेलेत आणि मंदिरामध्ये आलेलो आहोत आपण आणि मंदिरामध्ये दर्शनाला रांगा। ते बघा, स्वामी समर्थ मंदिरामध्ये आहोत आपण आणि खूप गर्दी आहे। इथे प्रसाद वाटला जातोय आणि थोड्या वेळापूर्वी इथं हे झाली होती बघा, आरती झाली होती। आरतीनंतर थोडीशी गर्दी झालेली आहे आणि तुम्ही जे बघताय ते एक मिनिट, हा वटवृक्ष आहे बघा। सर्वजण ह्या वटाला पूजतात। काही लोक इथून माळ आणतात। पाच वाजता आरती होते बघा, त्यानंतर दर्शनाच्या रांगा ह्या सुटलेल्या असतात आणि त्या आपण आता भक्तनिवासला जाणार आहोत। भक्तनिवासला गेल्यावर आपल्याला तिथे समजेल की राहण्याची, खाण्याची काय सोय आहे। सगळ्या सोयी इथे मोफत उपलब्ध आहेत। काही खरेदी करायचं असेल तर त्यांच्या इथे विविध प्रकारची पुस्तकं, स्वामी समर्थ महाराजांच्या छोट्या छोट्या मूर्त्या, माळी, अष्टगंध, अगरबत्ती, म्हणजे जी पूजा साहित्याला लागेल अशी प्रत्येक गोष्ट इथं उपलब्ध आहे। कोणाला फराळ करायचं असेल तर तुम्ही फराळ देखील करू शकता। इथे निवास आहे आणि या भक्त निवासामध्ये ना तुम्हाला राहण्याची सुविधा म्हणजे एकदम अल्प दरामध्ये आहे। गाड्या बघताय ना,
ह्या संस्थानला, स्वामी समर्थ संस्थानला लता दिदींनी अर्पण केलेले आहेत बघा, किंवा या दिलेल्या आहेत. एक मर्सिडीज आणि दुसरी शेवॉल्ट गाडी. त्यानंतर अजून आपल्याला अशा बघायसारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची जी काही पालखी निघते त्या पालखी सोहळ्याचा रथ इथं आहे. त्यानंतर इथे धान्य कोठार आहे. जे काही गोष्टी आपण किंवा कोणी दान स्वरूपामध्ये, कोणी पैशाच्या स्वरूपामध्ये देतं, त्या सर्व गोष्टी इथे साठवल्या जातात. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथं खूप आहे आणि त्याच शेजारी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती. खूप मोठी आहे, साधारणतः 27 फूट उंची या मूर्तीची आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. त्याचबरोबर इथे सुंदर असं गाईचं चित्र आहे. त्याच्या बाजूला महाप्रसाद ग्रह आहे आणि त्याच्या बाजूला यात्री निवास आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी इथं आल्यावर सांगतो. ही जी तुम्ही लाईन बघताय ती अन्न सेवेसाठी आहे. 9 ते रात्री 11, पण आता एक्झॅक्ट नाही माहिती की लोक एवढ्या लवकर इथं का आलेले आहेत. आणि हे जे बघताय ते यात्री निवास आहे. यामध्ये AC, नॉन AC वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे नॉन AC आहे, AC ह्याच्या बाजूला आहे. तुम्ही बघू शकता ह्या रांगा अन्नछत्रासाठी आहेत. 9 ते 11 आणि दुपारी 12 ते 3 यावेळेस इथं अन्नदान दिलं जातं. बघा 300 रुपयामध्ये तुम्हाला ह्या सुविधा भेटल्या जातात. तिथं पांघरण्याची, आतरण्याची सोय आहे. बेड आहेत प्रत्येक ठिकाणी. बघताय तो सर्वसामान्यांसाठी आहे. 100 रुपये कॉमन आहे. तिथे तुम्हाला फक्त सतरंजी दिली जाईल, बाकी सगळं सेम आहे. इथे 300 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण पुन्हा एक बेड, ती अन्नछत्राच्या रांगेसाठी लागलेली आहे. संध्याकाळी 8 वाजता सुरू होतं, पण 6:30 वाजल्यापासूनच रांग आहे. तेव्हा तुम्ही 8-8:30ला आतमध्ये जाता, कारण खूप गर्दी असते प्रसादासाठी आणि मोठ्या प्रमाणावर इथं भाविक भक्त येतात बघा. राहण्याची सोय एकदम अल्प दरामध्ये आहे. मला वाटते बसेस इथे येतात मोठ्या प्रमाणावर. मी तुम्हाला दाखवतो. मला इथल्या प्रसादाबद्दल 2 गोष्टी बोलायच्या आहेत. मला चुका काढायच्या नाही आहेत, पण इम्प्रोव्हायझेशन काय असते हे मला थोडक्यात सांगायचं आहे. की प्रसाद सर्व व्यवस्थित होतं, पण इथे ठराविक असे स्वयंसेवक नाही आहेत. जर हा व्हिडिओ तिथल्या कमिटीने बघितला, मंदिर कमिटीने, तर मला एकच सांगायचं आहे की तुमचे असे ठराविक स्वयंसेवक ठेवा, जे की व्यवस्थित वाढतील. कारण एकच व्यक्ती सुमारे 2 ते 3 पंक्तींना वाढतो हे शक्य नाही आहे. त्यामुळे बरेचसे माझा असा वैयक्तिक अनुभव आहे की बरेचसे लोक अर्धे पोटी उठलेले आहेत. म्हणजे थोडक्यात जेवढं त्यांना पहिल्यांदा भेटलेलं आहे तेवढंच भेटलेलं आहे, त्याच्यावर त्यांना काही भेटलेलं नाही आहे. थोडीशी मला ही गोष्टीबद्दल असं वाटते की सुधारणा करायला हवी आहे. बाकी अदरवाईज खूप चांगलं नियोजन आहे, बसण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था. पण थोडीशी वाढण्याची जर व्यवस्था चांगली होईल ना, तर अजून चांगलं होईल मला असं वाटतं आहे. बस एवढंच सांगेल मी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जे काही कमिटी असेल मंदिराची, त्याला तुम्ही जे काही वाढायचे आहे ते व्यवस्थित वाढा.
असं जर नाही ट्रॅव्हल केलं ना तर ट्रॅव्हलिंगला तुमचा अर्थ नाही आहे बघा. संध्याकाळचे 8 वाजून आणि आत्ता असं चुकलो ना, पॉवर बँक असल्यामुळे चार्जिंगचा काही एवढा विषयच नाही आहे. आता उद्या गाणगापूरला जायचं आहे आणि गाणगापूरहून परत पुणे किंवा मग अजून काही बघता येते का असं करायचं असा प्लॅन. जेव्हा तुम्ही धर्मशाळेमध्ये थांबता ना तेव्हा तुम्हाला प्रत्येक तालुक्यातले जिल्ह्यातले लोक राहतात, थांबतात, दिसतात आणि त्यांची बोलीभाषा ही आपल्याला इथं आल्यावर समजून जाते बघा. आत्ता मी आहे स्वामी समर्थ मठातल्या यात्री निवासमध्ये आणि सकाळची 4 वाजलेत. लोकांनी 3 वाजल्यापासून उठायला सुरुवात केलेली आहे बघा. प्रत्येकजण दिवसाची सकाळ, दिवसाची सुंदर सकाळ बघा. 4 वाजल्यापासून उठून बसलोत. साडेपाच वाजून गेलेत आणि आपण आत्ता चाललोत बघा दर्शनाला स्वामी समर्थ महाराजांच्या. त्यानंतर आपण पुढे गाणगापूरला जाणार आहोत. सकाळी 4 वाजल्यापासून लोक उठून बसलेले राहू. झोप म्हणजे नाहीच, काय सांगायची एवढी परेशानी होती ना. पण झोप चांगली झाली थोडक्यात. काय तर 9 वाजता झोपी जाऊन 4 वाजता उठलो. तसं तर चालूच होती झोप थोडक्यात काय म्हणायचं. हा इथे माल उतरतोय बघा, धान्य कोठार म्हणू शकता. ओम श्री स्वामी समर्थ.